नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. सगळे कुलदेवाच्या दर्शनासाठी निघाले. तब्बल 4 तासांचा प्रवास झाल्यावर सगळे त्या ठिकाणी पोहोचले. अंगाला आळोखे पिळोखे देत सगळे गाड्यांच्या बाहेर आले. समोर पायऱ्यांचा भला मोठा डोंगर होता. बापरे, इतक्या पायऱ्या चढायच्या आता? तारा डोळे मोठे करून बोलली. हो, तुलसी म्हणाली. किती असतील? तारानं विचारलं. 300 असतील हो ना मासा? अजय बोलले. हां, तुझं आणि अवनीचं लग्न झालं तेव्हा सगळा परिवार आलो होतो, त्यानंतर आता आलोय, दादीसा बोलले. भाभी आणि भाईसा नव्हते आले का? रतन सिया आणि राघवकडे पाहत बोलला. आम्ही दोघेच आलो होतो, दादीसांची तब्येत बरी नव्हती म्हणून, राघव बोलला. इच्छा होती परंतु तब्येतीमुळे जमलं नाही. त्यावेळी देवीला हात जोडून माफी मागितली आणि म्हटलं आरंभाचं लग्न झालं की सगळा परिवार घेऊन दर्शनाला येईन, दादीसा बोलल्या. असं म्हणतात की इथे केलेली प्रार्थना नेहमीच पूर्ण होते, तुलसी बोलली. म्हणजे देवीकडे जे मागाल ते सगळं मिळतं, अवंतिका रतनला बोलली. रिअली? मग मी पण देवीला प्रार्थना करणार, पाहू देवी मला देते का, रतन बोलला. तुला काय हवंय, तन्वीनं विचारलं. एक सुंदर गर्लफ्रेंड, रतन डोळे मिचकावत बोलला. गधे, तू देवीला गर्लफ्रेंड मागणार आहेस, अवंतिका बोलली. हो मग, माझ्याकडे सगळं आहे, फक्त गर्लफ्रेंड नाही, रतन बोलला. कशी गर्लफ्रेंड हवी आहे तुला, जय बोलला. भाभीसांसारखी सुंदर परंतु एकदम मॉडर्न आणि छोटे छोटे कपडे घालणारी, रतन बोलला. आणि त्याचे विचार ऐकून सगळेच भुवया उंचावून त्याच्याकडे पाहू लागले. मेले हे कार्ट, जय ओठ दाबून हसत बोलला. खबरदार, अगर ऐसी लड़की को मेरी बहू बनाया तो घर से निकाल दूंगी, अवंतिका दात आवळत बोलली. बहू कुठे म्हणालो मी, गर्लफ्रेंड बोललो, रतन बोलला. म्हणजे तू तुझ्या गर्लफ्रेंड सोबत लग्न नाही करणार, जय बोलला. टिकली तर करेन, पण ब्रेकअप झालं तर दुसरी पाहीन, रतन बोलला. आणि मग अवंतिकाने त्याचे कान पिळले. भाईसा, याचं कॉलेज बंद करा. अरे मॉम, मजाक करतोय, रतन किंचाळत बोलला. आणि मग सगळे त्याला हसू लागले. अवंतिकाने मग त्याचे कान सोडले. मुझे भी मन्नत मागणी है, पण मी ह्या पायऱ्या कशा चढू, तन्वी बोलली. प्रिन्सेस, त्याची सोय केली आहे मी, राघव बोलला. आणि त्या ठिकाणी 3 डोल्या आल्या. सोबत 7-8 पहिलवान लोक देखील होती. राम राम हुकुम, आइये, ती माणसं बोलली. वाव, मैं भी बैठूंगा, शौर्य बोलला. मग एका डोलीत दादीसा, दुसऱ्या डोलीत तुलसी आणि तिसऱ्या डोलीत तन्वी आणि शौर्य दोघे बसले. आणि मग डोल्या पुढे गेल्या. आरंभ, शुभांगीला हातावरती उचलून काही पायऱ्या चढत ये, अजय बोलले आणि ताराचा हात पकडून ते पायऱ्या चढू लागले. असं का, रतननं विचारलं. रीत आहे ती, अवंतिका बोलली आणि खजान सिंग आणि ती दोघेही एकमेकांचा हात पकडून मग पायऱ्या चढू लागले. तुझ्या भाईने तर मला घेऊन 100 पायऱ्या चढल्या होत्या, सिया बोलली. रतन आणि जय वासून राघवकडे पाहू लागले. आता पण चढणार आहे, असं म्हणत राघवने सियाला दोन्ही हातांवरती उचललं. किती, रतननं विचारलं. 100, राघव बोलला. भाईसा, उगाच काही बोलू नका, त्यावेळी भाभीसा एकदम पतली होती, आता केवढी झाली आहे, उगाच कंबर मोडेल तुमची, जय हसत बोलला. लावतोस बेट, राघव बोलला. लागली, जय म्हणाला. कितीची, रतननं विचारलं. 10,000, राघव बोलला. 1,00,000, आरंभ मध्येच बोलला आणि सगळे आरंभकडे पाहू लागले. सगळ्या पायऱ्या चढायच्या आणि 1,00,000 घ्यायचे, आरंभ शुभांगीकडे पाहत बोलला. भाई, 400 पायऱ्या आहेत, रतन बोलला. 4,000 असू दे, आरंभ बोलला. डन, जय म्हणाला. ओके, शुभांगी कम, आरंभ बोलला आणि तिने नाही मध्ये मान डोलावली. तुला माझ्यावर विश्वास नाही का, आरंभाने विचारलं. हुकूम, शुभांगी त्याला समजावत बोलली, परंतु आरंभाने तिचं काही ऐकलं नाही आणि त्यानं तिला दोन्ही हातांवरती उचलून घेतलं. वाव, हाऊ रोमॅन्टिक, रतनने लगेच त्यांचे काही फोटोज क्लिक केले. राघव आणि आरंभ त्या दोघींना घेऊन मंदिराच्या पायऱ्या चढत होते. दोघांमध्ये चढाओढ लागली होती. 100 पायऱ्या चढून झाल्या आणि राघवने माघार घेतली, परंतु आरंभ मात्र पुढे जातच राहिला.
उन्हामुळे त्याला फार घाम येत होता. शुभांगी त्याच्या चेहऱ्यावरचा घाम तिच्या ओढणीनं पुसत होती. त्याला ओढणीनं हवा घालत होती. ते पाहून आरंभ अजूनच जोशामध्ये पुढे पायऱ्या चढत होता. भाई बेट जिंकणार आता. रतन, राघव आणि जय सगळे त्याच्याकडे टाळ्या वाजवत पाहत होते. माझे 1 लाख गेले, जय बोलला. माझे पण, राघव बोलला. मग ते चौघेही त्याच्या मागे येत होते. अखेर आरंभ शुभांगीला घेऊन मंदिरात आला. सगळे त्याच्याकडे आश्चर्यानं पाहत होते. त्यानं शुभांगीला हळूच खाली ठेवलं. आरंभ, तू सगळ्या पायऱ्या शुभांगीला घेऊन चढलास? तारा शॉक होऊन त्याच्याकडे पाहत बोलली. येस मॉम, आरंभ बोलला. गुड. अजय त्याची पाठ थोपटत खुश होत बोलले. हुकुम ने भी अवनी पौराणी को ऐसे ही गोद में लेकर मंदिर में प्रवेश किया था. तिथले एक म्हातारी गुरुजी अजयकडे पाहत बोलले. मुझे पता था, आरंभ हसत बोलला. चलो अब हाथ पैर धुलो, पूजा करनी है, दादीसा बोलल्या आणि मग सगळे त्यांच्या सोबत गेले. भाई, आपने मुझे प्रॉमिस किया था कि बेट के पैसे मुझे मिलेंगे, रतन आरंभच्या कानात बोलला. ऑफकोर्स, ऑल मनी इज युअर्स, आरंभ देखील हसत बोलला. थँक्यू भाई, रतन खुश होत बोलला. म्हणजे तू जाणून बुजून आमच्यासोबत बेट लावलीस? राघव त्याला रोखून पाहत बोलला. येस, आरंभ हसत बोलला. पक्का बिझनेसमन है, जय बोलला. फ्री में 2 लाख मिल गए, रतन त्यांच्यावरती हसत बोलला. मग सगळे फ्रेश होऊन पूजेला बसले. तासभर पूजा चालली. सगळ्यांनी देवीला मनोभावे प्रार्थना केली. हे माता रानी, मेरे परिवार को ऐसे ही जोड़े में रखना, मुझे अगले साल में परदादी बनाना, दादी हाथ जोड़ून बोली. देवी माँ, तन्वी को ठीक करिए और मेरा और हुकुम का जन्मों जन्मों का साथ हो, शुभांगी मनातच बोलली. देवी माँ, मेरी तन्वी को उसके हक की सारी खुशियां देना, तारा देखील मनातच बोलली. हे माता राणी, माझ्या प्रिन्सेसला लवकर बरं कर, अजय बोलले. दादीसा म्हणते तुझ्याकडे जे मागेल ते नक्कीच मिळतं. मला शुभांगी मिळाली, आता माझ्यासाठी काही नको. माझी प्रिन्सेस तुझ्याकडे जे मागेल ते तिला दे, आरंभ बोलला. मग शंख वाजला आणि सगळ्यांनी डोळे उघडले. सगळ्यांनी गुरुजींचा आशीर्वाद घेतला आणि मंदिराच्या परिसरात असणाऱ्या गोरगरीब आणि गरजू लोकांना दान धर्म करून जडेजा परिवार पुन्हा हवेलीमध्ये परतला. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग आपण इथेच थांबवूयात. परंतु तुम्हाला आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी कशी वाटते हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगायला बिलकुल विसरू नका. आणि जर हा भाग तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.